पहाटेचा मंद प्रकाश पडद्यातून आत सरकत होता. किचनमध्ये गॅसवर चहाचा आवाज येत होता. च्या आवाजात कल्पनाच्या अंगावरच्या थकव्याचाही सूर मिसळला होता. केदार सोफ्यावर मोबाईल स्क्रोल करत बसला होता. फेसबुक, बातम्या, ऑफिसचे मेल्स आणि काही अर्थहीन रील्स. त्याच्या चेहऱ्यावर एक गडद थकवा होता, जो त्याला स्वतःलाच कळत नव्हता. चहा ठेवला आहे टेबलावर, कल्पना म्हणाली, नजरेत न पाहता. एवढंच उत्तर आलं. कधी काळी हीच कल्पना त्याच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात होती. तिचं शुभ सकाळ ऐकलं की दिवस छान जायचा. आता तिचा आवाज फक्त सूचना वाटायचा, जणू भावना हरवल्या होत्या. कल्पना मुलांना उठवत होती. आर्य, स्वरा, उठायची वेळ झालीये. मुलं उठून गोंधळ घालू लागली. घरात आवाज होता, पण ऊब नव्हती. केदार नाश्ता खाताना म्हणाला, आज ऑफिसमधून यायला उशीर होईल. ठीक आहे, संध्याकाळी मी मीटिंगमध्ये असेन. ठीक आहे. दोघांच्या संवादात माहिती होती, भावना नव्हत्या. कधी काळी या घरात हास्यांचं, गप्पाचं, एकमेकांच्या नजरेत हरवण्याचं वातावरण असायचं. केदार ऑफिसमधून थकून आला तर कल्पना त्याच्यासाठी कॉफी बनवायची. दोघं टेरेसवर बसून चहा प्यायचे, काही स्वप्न बोलायचे. पण आता त्या आठवणींवर धूळ चढली होती. रात्री दोघं एकाच पलंगावर झोपत, पण मन मैलावर होती. टीव्ही चालू असायचा, पण दोघंही स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेले. केदार बोलायचा प्रयत्न करायचा, पण कल्पनाच्या चेहऱ्यावरचा निरुत्साह त्याला थांबवायचा. आणि कल्पना, ती केदारच्या शब्दांच्या अभावात हरवली होती. तिला जाणवत होतं, त्याच्यामध्ये काहीतरी बदललंय, पण नेमकं काय हे सांगता येत नव्हतं. एका संध्याकाळी कल्पना बाल्कनीत बसली होती. संध्याकाळचा सूर्य मावळत होता, जणू तिच्या मनातलाच प्रकाश कमी होत होता. तिने जुना फोटो अल्बम काढला. लग्नाचे फोटो, पहिल्या वाढदिवसाच्या आठवणी, मुलाचा पहिला शाळेचा दिवस. त्या फोटोंकडे पाहताना तिच्या डोळ्यात हलकी ओल आली. इतक्यात केदार दारातून आत आला. आज खूप ट्रॉफिक होतं, तो म्हणाला. एवढंच तिचं उत्तर. त्याने तिच्या हातातला अल्बम पाहिला, पण काही न बोलता टीव्ही सुरू केला. ती हळूच उठून किचनमध्ये गेली. पाठीमागे न्यूज अँकर बोलत होता. देशात वाढत्या तणावाबद्दल चर्चा, आणि त्यांच्या घरात मात्र शांतता वाढत होती. त्या रात्री केदारला झोप येत नव्हती. त्याने कल्पनाकडे पाहिलं. ती झोपलेली होती, पण चेहऱ्यावर थकवा आणि काहीतरी रिकामी नजर होती. त्याच्या मनात विचार आला, आपण खरंच एकत्र आहोत का, की फक्त एकाच छपराखाली दोन अनोळखी? त्याने मोबाईल उचलला. सोशल मीडियावर एका मित्राची पोस्ट दिसली. नातं अंतरामुळे नाही तुटत, ते शांततेमुळे तुटतं. तो थांबला. शब्दांनी त्याला हलवलं, पण लगेच त्याने फोन बाजूला ठेवला. उद्या कल्पनाशी बोलायचं, असं स्वतःला सांगून तो झोपायचा प्रयत्न करत राहिला. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच धावपळ. ऑफिस, जबाबदाऱ्या, मुलं. उद्या बोलायचं, पुन्हा कधीतरी बोलू. मध्ये बदललं. कल्पनाही आतून तुटत चालली होती. एक दिवस तिने पाहिलं, रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं बसलं होतं. दोघं हातात चहा घेऊन हसत बोलत होते. तिला ते दृश्य पाहून तिच्या मनाला चटका बसला. ती मनात म्हणाली, आपण इतके तरुण असूनही एवढं शांत का झालोय? तिने ठरवलं, आज रात्री केदारशी बोलायचं. पण घरी आल्यावर तो आधीच लॅपटॉपसमोर मीटिंगमध्ये होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला. कदाचित योग्य वेळ नाही, ती म्हणाली. त्या रात्री मात्र नियतीने एक छोटा इशारा दिला. टीव्ही चालू होता. केदार त्याच्यात गुंतलेला. कल्पना फ्रीजमधून बाटली काढताना अचानक तिच्या हातातून ती निसटली. काच फुटली. हाताला कापलं. केदार धावत आला. औषध आणलं. हात बांधून दिला. क्षणभर त्याच्या नजरा भिडल्या. सावध राहा थोडं, तो हलक्या आवाजात म्हणाला. तिने त्याच्याकडे पाहिलं.
काहीतरी जुनी ओळख जागी झाली. क्षणभरासाठी काळ थांबला, पण पुढच्या क्षणी फोन वाजला. केदार पुन्हा लॅपटॉपकडे गेला. कल्पना हलकं हसली, औषध ठेवलं आणि झोपायला गेली. त्या रात्री केदार झोपला नाही. त्याच्या मनात सतत तेच प्रश्न घुमत होते. आपण एवढं दूर कसं गेलो? हे शांततेचं ओझं कुठून आलं? पण उत्तर सापडलं नाही आणि म्हणूनच सकाळी उठल्यावर त्याने कल्पनाशी बोलायचं ठरवलं. पण त्या सकाळी असं काहीतरी घडलं जे त्यांच्या आयुष्याचं रूपच बदलणार होतं. त्या सकाळी वातावरण थोडं वेगळं होतं. आकाश दाट ढगांनी झाकलेलं, हवा जड, जणू काहीतरी वादळ येणार होतं. केदार ऑफिससाठी तयार होत होता, पण मनात काल रात्रीचं दृश्य होतं. कल्पनाचा कापलेला हात, तिच्या डोळ्यातली ती शांत वेदना. त्याने मनाशी ठरवलं होतं आज नक्की बोलायचं, पण वेळेने त्याला पुन्हा आपल्या गडबडीत ओढलं. कल्पना, मी निघतोय, तो म्हणाला. ती किचनमध्ये होती, हातात चपातीचा बेलन आणि नजरेत थोडीशी नाराजी. टिफिन घेतलास का? हो. संध्याकाळी उशीर? बहुतेक. पुन्हा तेच शब्द, तेच प्रश्न, पण उत्तरामागे कोणताच अर्थ नव्हता. ऑफिसमध्ये दिवसभर केदारचं लक्ष लागत नव्हतं. मीटिंग चालू होती, पण त्याचं मन कुठेतरी भूतकाळात हरवलं होतं. त्याने एकदा मोबाईल उचलून कल्पनाला मेसेज टाईप केला. आज बोलायचं आहे, पण पाठवण्याआधीच कशाने तरी थांबवलं त्याला. कदाचित अहंकार, कदाचित भीती. त्याने फोन बाजूला ठेवला. घरी कल्पना एकटीच होती. मुलं शाळेत गेली होती. घरात प्रचंड शांतता होती. तिने कपडे घडी करताना एक जुना फोटो सापडला, त्यांच्या पहिल्या सहलीचा. समुद्रकिनाऱ्यावर दोघे हातात हात घालून हसत उभे. ती फोटो हातात धरून काही क्षण शांत राहिली. तिच्या ओठांवर एक हलकं हसू आलं आणि लगेच डोळे ओले झाले. ती मनात म्हणाली, आठवणी फक्त आठवणीच का राहतात? त्या पुन्हा जगता येत नाहीत का? त्या दिवशी दुपारी ती बाजारात गेली. रस्त्यावर गाड्यांचा आवाज, गर्दी, हॉर्नचा गोंधळ, सगळं काही नेहमीसारखंच. तिने काही किराणा घेतला. रस्ता ओलांडताना गाडीची ब्रेकची कडाड आवाज झाला आणि पुढच्या क्षणी सगळं काळोखात गेलं. केदार ऑफिसमध्ये होता. फोन वाजला. हॅलो, तुम्ही केदार देशमुख बोलताय ना? तुमची पत्नी कल्पनाचा अपघात झाला आहे. ती सिटी हॉस्पिटलमध्ये आहे. क्षणभरासाठी त्याला काहीच ऐकू आलं नाही. पायाखालची जमीन निसटली. फोन हातातून सुटला. फक्त एकच विचार डोक्यात, कल्पना. तो कारमध्ये बसला आणि वेगाने हॉस्पिटलकडे धावला. प्रत्येक सिग्नलवर त्याला रडू येत होतं. कल्पना कशी असेल? फार दुखापत झाली असेल का? काही सिरियस गोष्ट तर नसेल ना? मनात 100 विचारांचं वादळ होतं. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने रिसेप्शनवर विचारलं, कल्पना देशमुख? रूम नंबर 123. गंभीर अपघात होता, पण सध्या स्थिर आहेत, नर्स म्हणाली. तो आत गेला. कल्पना बेडवर पडलेली होती. हातावर पट्ट्या, कपाळावर जखम. तिचा चेहरा शांत होता. तो खुर्चीत बसला आणि तिच्या हाताला धरून रडू लागला. कल्पना, तुला काय झालं असतं तर? मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझ्याशिवाय हे घर अपूर्ण आहे. हे माझं आयुष्य काहीच नाही. त्याचे डोळे पाणावले. ती झोपलेली होती, पण तिच्या ओठांवर हलकं स्मित आलं, जणू ती ऐकत होती. ती काही तासांनी शुद्धीवर आली. केदार अजूनही तिथेच होता, तिचा हात हातात घेऊन. तू आलीस? तो म्हणाला, डोळ्यातून पाणी पुसत. मी कुठे जाणार होते? ती हसत म्हणाली. आवाज कमकुवत होता. तो जवळ झुकला. कल्पना, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण काही दिवसांमध्ये आपल्यात दुरावा कसा आला हेच मला समजले नाही. मी माझ्या कामांमध्ये व्यस्त होतो. मला माफ कर. तुझ्या शांततेत तू किती ओरडत होतीस हे मला आज समजलं. कल्पना शांतपणे ऐकत होती. केदार, मी काही वेगळं मागितलं नव्हतं. फक्त थोडं बोलणं.
थोडं लक्ष. केदारला शब्द फुटत नव्हते. त्याने तिच्या हातावर हलकं चुंबन घेतलं. आता दररोज बोलू आपण, छोट्या गोष्टीवरही. काही दिवसांनी कल्पना बरी होऊन घरी परतली. एके सकाळी केदार म्हणाला, आज मी तुझ्यासाठी स्पेशल चहा बनवतो. तिने हसून विचारलं, तुला माहिती आहे त्यात काय टाकतात? तो म्हणाला, हो, थोडा चहा पावडर, थोडं दूध आणि थोडं प्रेम. दोघं एकत्र हसले. खूप दिवसांनी घरात हसू ऐकू आलं होतं. त्या दिवसानंतर केदार दररोज तिच्यासाठी वेळ काढू लागला, फक्त बोलण्यासाठी. कधी गच्चीवर बसून पाऊस बघायचे, कधी एकत्र टीव्हीवर जुने सिनेमे, कधी एकत्र स्वयंपाकघरात जेवण बनवायचे. आता घरात शांतता नव्हती, प्रेमाचा संवाद होता. एका रात्री कल्पना म्हणाली, इतके दिवस आपल्यात नकळत दुरावा आला होता, पण खरं नातं आता सुरू झालं असं वाटतं. केदार तिच्याकडे पाहत म्हणाला, हो, कारण आता आपण एकमेकांशी बोलायला लागलो आहोत. तिने हळूच हात पुढे केला. मग वचन दे, पुन्हा शांतता येऊ देणार नाहीस. वचन. त्या क्षणी घरातले घड्याळाचे टकटक आवाजही प्रेमगीतासारखे वाटत होते. मुलंही आईवडिलांच्या बदललेल्या रूपाकडे पाहून आनंदात होते. त्यांनाही आईवडिलांमधील प्रेम दिसत होतं. काही दिवसांनी कल्पना अंगणात बसली होती, हातात वही घेऊन काहीतरी लिहित होती. केदार आला. विचारलं, काय लिहितेस? ती म्हणाली, बोलणं थांबलं की नातं संपतं, पण संवाद सुरू झाला की नातं वाचतं. केदार तिच्या बाजूला बसला आणि दोघे काही क्षण शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. संध्याकाळचा सूर्य मावळत होता, पण यावेळी त्यांच्या मनात मात्र एक नवीन सूर्योदय होत होता. आता घर पुन्हा जिवंत झालं होतं. मुलांच्या हशाने, त्यांच्या बोलण्याने आणि सर्वात महत्त्वाचं केदार आणि कल्पनेच्या संवादाने. कधी भांडणं व्हायची, पण तीही गोड होती, कारण आता त्यांना समजलं होतं, प्रेम टिकवायचं असेल तर बोलणं कधी थांबवू नये. कधीकधी नात्यात आपण सगळं देतो, वेळ, पैसा, सुविधा, पण शब्द देणं विसरतो आणि मग शांतता सगळं घेऊन जाते. पण संवादच तो धागा आहे जो दोन मनांना पुन्हा जोडतो. कल्पना आता पूर्णपणे बरी होती, पण त्या छोट्याशा अपघाताने केदारला जाणवलं की तो कल्पनावर किती प्रेम करतो. आता घरात पहिल्यासारखेच आवाज, गप्पा आणि हसणं परत आले होते व त्या आवाजांमध्ये आता एक नवी गोडी होती. केदार सकाळी चहा बनवायचा, मुलांना उठवायचा आणि कल्पनाला म्हणायचा, बघ मी आता एक्सपर्ट झालोय. कल्पना हसून म्हणायची, हो, पण अजून तुझा चहा माझ्यासारखा सुगंधी नाही. दोघं हसत हसत दिवसाची सुरुवात करायचे. ती साधी सकाळ असायची, पण त्यांच्यासाठी ती एक नवी कथा असायची, जिथे बोलणं पुन्हा सुरू झालं होतं. एका संध्याकाळी केदार ऑफिसमधून थकलेला आला. कल्पना दारातच उभी होती. आज खूपच थकलोय, कामाचं ओझं तर डोंगरासारखं वाटतंय, पण तुझ्याकडे बघून सगळं हलकं वाटतं. तिने हसत त्याच्या हातातली बॅग घेतली व म्हणाली, चल तुला मी माझ्या हातचा कडक चहा करते. दोघं हसले आणि त्या हसण्यात इतकं सौंदर्य होतं की घरातला प्रत्येक कोपरा जणू पुन्हा जिवंत झाला. रात्री जेवताना मुलांनी विचारलं, आई, बाबा, तुम्ही दोघं आता रोजच एकत्र बसता, आधी असं एकत्र बसत नव्हता तुम्ही. कल्पना आणि केदार एकमेकांकडे पाहून हसले. ती म्हणाली, हो बाळांनो, आधी आम्ही दोघंही व्यस्त होतो, पण आता आम्हाला समजलंय की बोलणं हेच नात्याचं सर्वात मोठं बळ असतं. त्याने समजते की आपण एकमेकांवर किती प्रेम करतो. केदारने मुलांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, शांतता आली की नातं हरवतं, म्हणून बोलत राहायचं. त्या साध्या वाक्यांमध्ये त्यांच्या आयुष्याचं सगळं शहाणपण सामावलं होतं. दिवस पुढे सरकत गेले. कल्पना आता अधिक प्रसन्न दिसू लागली. तिच्या डोळ्यात पुन्हा चमक होती, जणू एखाद्या नव्या वसंताचं स्वागत करणारी. केदारलाही जाणवत होतं की
तिच्या सोबतीशिवाय त्यांचं आयुष्य अर्धवट आहे. त्याने तिच्यासाठी एक छोटी सरप्राईज ठरवलं. लग्नाचा वाढदिवस जवळ आला होता. तो ऑफिसमधून थेट फुलविक्रेत्याकडे गेला. गुलाब घेतले आणि एक कार्ड लिहिलं. तू माझ्या आयुष्याची शांती आहेस आणि आता माझं आयुष्य पुन्हा सुरू झालंय तुझ्यापासून. त्या रात्री कल्पना बाल्कनीत बसली होती, आकाशाकडे बघत. केदारने मागून येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवला. आणलेली फुलं व कार्ड दिलं. ती खूप आनंदी झाली. तुझ्या लक्षात होतं, हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही, केदार म्हणाला. तो तिच्या शेजारी बसला. थोडं शांततेत दोघं बसले. आकाशात चंद्र होता आणि चंद्रप्रकाशात त्यांच्या चेहऱ्यावरची ती समाधानाची झळाळी चमकत होती. केदार म्हणाला, कल्पना, मला एक गोष्ट कळलीये. संसार म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, तर एकत्र राहूनही बोलणं आहे. आपण जेव्हा बोलणं थांबवलं तेव्हा आपलं प्रेम हरवलं. आता पुन्हा सुरुवात केली आहे आणि यावेळी मी गप्प बसणार नाही. कल्पना हलकसं हसली आणि म्हणाली, तू फक्त बोलू नकोस, ऐकही. कारण कधीकधी शांतता बोलते आणि शब्द फसवतात. दोघं हसले. त्या रात्री त्यांचं हसू एखाद्या प्रार्थनेप्रमाणे होतं, मनातून आलेलं, खरं. काळ पुढे सरकला. केदार आता केवळ पगार घेऊन येणारा नव्हता, तो घरातला संवाद घेऊन येणारा झाला होता. तो कल्पनाला तिच्या आवडत्या कादंबऱ्या वाचून दाखवायचा, तिला गाणी ऐकवायचा. कल्पना त्याच्यासाठी लहान लहान नोट्स ठेवायची. चहा गरम आहे पण मन थंड ठेव. तू थकला असशील पण मी आहे ना. या छोट्या गोष्टींनी त्यांच्या नात्यात पुन्हा सुरुवातीची गोडी आणली. एकदा कल्पना म्हणाली, केदार, माणसाच्या आयुष्यात प्रेम कधी संपत नाही, पण ते व्यक्त न केल्यामुळे दुरावा येतो. जर आपण ते प्रेम व्यक्त केले, आपण जर पुन्हा बोलायला सुरुवात केली, तर ते प्रेम पुन्हा फुलतं. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, मग आपलं प्रेम पुन्हा फुलतंय ना? ती म्हणाली, हो, आणि यावेळी ते झाड बनून टिकणार आहे. त्यांनी हातात हात घेतला. घरातला पंखा मंद आवाज करत होता. घड्याळ टिकटिक करत होतं आणि त्या आवाजामध्येही आता एक सुंदर लय होती. एका रविवारी सकाळी कल्पना बागेत झाडांना पाणी घालत होती. केदारने मागून येऊन म्हणाला, तुझ्या फुलांप्रमाणे तूही दररोज फुलतेस. ती म्हणाली, कारण तू आता रोज सूर्यप्रकाश आणतोस. तो हसला आणि तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन घेतलं. त्या क्षणी सगळं थांबलं. हवा, आवाज, विचार, फक्त त्या दोन हृदयाचा एकच ठोका ऐकू येत होता. त्या दिवशी रात्री कल्पना डायरीत लिहित होती, जीवनात कधीकधी नाती बोलणं थांबवतात, पण जर एखादा हात पुढे आला, एखादा शब्द पुन्हा उमटला, तर आयुष्य पुन्हा फुलतं. कारण प्रेम कधी मरत नाही, ते फक्त थांबतं, थोडं वाट बघतं. तिने वही बंद केली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचे थेंब पडत होते. केदार तिच्या बाजूला आला. बघ, पुन्हा पाऊस पडतोय. आठवतं का आपल्या पहिल्या पावसाचा चहा? ती म्हणाली, हो, पण यावेळी तो चहा तुझ्या हातचा असणार. दोघं हसत किचनकडे गेले. चहा तयार होत असताना घरभर वेगळा सुगंध पसरला, प्रेमाचा, संवादाचा आणि नव्या सुरुवातीचा. कथेचा संदेश असा आहे की सुखी संसार पैशांनी नाही, संवादाने टिकतो. जेव्हा आपण एकमेकांशी बोलणं थांबवतो तेव्हा नातं हळूहळू मरण पावतं, पण जेव्हा आपण पुन्हा बोलायला सुरुवात करतो तेव्हा केवळ नातं नाही, तर संपूर्ण आयुष्य नव्याने सुरू होतं. संध्याकाळी बाल्कनीत बसलेले केदार आणि कल्पना, हातात चहा, आकाशात पाऊस आणि मनात शांतता. त्यांचा संसार परिपूर्ण नव्हता, पण तो जिवंत होता आणि कधीकधी तेवढंच पुरेसं असतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.